नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृषीपिढी चॅनलवरती. आणि सर्वप्रथम सांगायचं झालं तरी भात शेती आहे. आणि भात शेतीचा मेन प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर ह्या साईडला बघा तुम्ही, इकडे साईडला काळा आहे आणि ह्या पाठीमागच्या साईडला पिवळा पडलेला आहे. आता पिवळं पडायचे अनेक कारण असू शकतात. त्यामध्ये पोटॅशियमची कमतरता, दुसरी गोष्ट जमिनीत बुरशी असण्याची शक्यता असते, तिसरी गोष्ट हुमणी लागण्याची शक्यता असते, चौथी गोष्ट मिक्स न्यूट्रिएंटची कमतरता असू शकते. अशा अनेक बरीच कारणं असू शकतात. ह्या ठिकाणी पिवळा पडलेला दिसतो बघा, पानामध्ये पिवळसर पण आहे, इकडं काळा आहे, पिवळा आहे, मिक्स आहे. उपाययोजना म्हणून आपण खालून खताच्या डोसामध्ये आपण एक युरिया बॅग आणि MOP 25 किलो प्रति एकर अशा प्रमाणात सोडणार आहे. हुमणी व्यवस्थापनासाठी बाहेरचे लिसेंटा आणि खालून हमला हे इन्सेक्टिसाइड सोडणार आहे. वरून पानावरती एक मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी घेणार आहे, जी की 10 ग्रॅम प्रतिपंप या प्रमाणात असणार आहे. अशा प्रकारे आपण पंपाच्या सहाय्याने ठिबक थ्रू किंवा रेन पाईप थ्रू कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जमिनीत सोडू शकतो. रेन पाईप थ्रू जरी आपण औषध सोडलं, जे आपल्याला जमिनीत सोडायचं आहे, तर थोडा वेळ 15-20 मिनिटं जरी एक्स्ट्रा रेन पाईप चालू ठेवल्यानंतर त्याचा काही परिणाम भाताच्या पानांवरती घडत नाही. म्हणजे 8 दिवसातच काळोखी निर्माण झाले भातात, बघू शकता तुम्ही. हे बघा, अजून थोडे एक 10 दिवस गेले ना, रिझल्ट बघू शकता तुम्ही. भाताने काळोखी धरले 19/7चा रिझल्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जोडून राहा अशाच नवीन व्हिडिओसाठी कृषीपिढी या यूट्यूब चॅनलवर.